भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस के आरोपों पर पलटवार करते हुए कहा कि भाजपा दुनिया की सबसे बड़ी पार्टी है। उन्होंने कांग्रेस में गुटबाजी का आरोप लगाया और राज्य में नालों व पांदन सड़कों के सुधार के लिए विशेष अभियान की घोषणा की। प्रफुल्ल गुर्दे फारच बालिश दिसत आहेत। 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली महाराष्ट्राची भाजपा आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप प्रफुल्ल गुर्दे सारखे अतिउत्साही हे जर आमचं शटर बंद करायला निघले खरं तर हा फारच बालिशपणा आहे। नवनवीन अध्यक्ष झाल्यानंतर अतिउत्साह आहे, तुम्ही बोलले असतील, पण त्यांना माहित आहे की काँग्रेस पार्टीमध्येच एवढी गटबाजी आहे नागपूरमध्ये की त्यांच्याच गटातले लोक प्रफुल्ल गुर्देचं शटर बंद करतील। आमचे नागपूरचे सर्व नगरसेवक, जिल्ह्यातले सर्व नगरसेवक हे आपले स्वतःचे पैसे खर्च करून प्रशिक्षणाला चालले आहे, सोबतच काही प्रवासाला चालले आहे। पण आपण त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्या स्वखर्चाने आम्ही आमची ट्रिप करू, आम्हाला पक्षाकडून कुठली मदत नको आहे। ही एक चांगली बाब नागपूरमध्ये एक आदर्श उदाहरण ठरलेलं आहे। कालही सांगितलं की नवनीत राणाजी या अत्यंत कष्टाळू आणि एक हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत। देशामध्ये त्यांना मान्यता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यता आहे आणि त्यामुळं नेते म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका ती महत्त्वाची आणि ती अत्यंत चांगली भूमिका नवनीत राणाजींनी घेतली। काही थोडा काळ लागेल, जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण काही सवलती कमी झाल्या, काही वाढल्या, मग मात्र स्टेबल झालं। थोड्या काळाने स्टेबल होतं, काही काळापुरते निर्णय व्हावे लागतात। मोदीजी असा कार्यकाळ पूर्ण करणार आहे पुढे, यानंतर मोदीचा कार्यकाळ कोणी पूर्ण करू शकणार नाही, एवढा मोठा कार्यकाळ मोदीजी पूर्ण करतील। खरं तर इतका मोठा कार्यकाळ पुन्हा मोदीजीचा राहणार आहे। त्यामुळं आमचे मोदीजी हे जगातले सर्वात जास्त वेळ प्रधानमंत्री राहणारे नेते ठरणार आहे। आमचे महायुतीचे तिघही नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजी बसतील आणि योग्य निर्णय करतील। महसूलचे आमचे नाले अतिक्रमित झाले आहेत राज्यामध्ये आणि अतिक्रमित झालेले नाले पूर्ववत करणे ही भूमिका आहे। याकरता आम्ही एक स्पेशल टास्क कार्यक्रम राबवणार आहोत। राज्यातले पांदन रस्ते, शेतकऱ्याचे पांदन रस्ते आणि शेतकऱ्याचे महसुली नाले हे पूर्ववत करणे हे बेसिक काम महसूल विभागाचं आहे। कोर महसूल कशाला म्हणतात? शेतकऱ्याचे रस्ते, शेतकऱ्याच्या शेतातला महसुली नाला हा जसा पूर्वी होता तसा करून देणे आणि कुठलेही पूर आणि होऊ नये। जर महसुली नाले खोलीकरण झाले, त्याचं रुंदीकरण झालं तर पाणी थांबेल आणि कोणत्याही परिस्थितीत पूर आणि होणार नाही। आज पूर आणि महसुली नाले बुजल्यामुळे होते आहे, ते पूर्ववत करायची योजना आहे।